कसं सांगू तुला मला काही कळत नाही आहे. पण मी जे तुला सांगणार आहे ना ते कदाचित तुला माहितीही नसेल. म्हणजे बघ, माझं जे लग्न मोडलं ना ते माझ्या नवऱ्याला माझं प्रेम प्रकरण माहीत पडलं म्हणून. पण त्यांनी मला सहजासहजी सोडलं कारण त्यालाही तेच पाहिजे होतं. त्याला ऑफिसमधल्या बाईशी लग्न करायचं होतं, तिच्यासोबत राहायचं होतं, म्हणून त्यांनी मला सोडलं. पण ज्याच्यासाठी मला सोडलं तो अमित, ज्याच्यावर मी प्रेम करत होती, त्यानेही मला सोडलं. आणि त्यानंतर किती आले आणि किती गेले काही मोजमापच नाही आहे. म्हणून मी तुला हे अनुभवातून सांगते की तू ज्या मुलाला निवडलंस ना तो वाईट आहे. आणि मी तुला हे 100% ठामपणे सांगू शकते. मला कळत नाही आहे तू काय बोलते. तू हराबद्दल तर नाही बोलत ना? हऱ्या चांगला माणूस आहे, पण वशा खरंच वसाड आहे. आणि हऱ्या माझ्या जवळचं आहे म्हणून मी तुला हे सांगते असं नाही आहे. जर वशाचं तुझ्यावर खरंच प्रेम असतं ना तर मी हऱ्याला स्वतः बोलली असती की तुला सोड म्हणून. काहीही कारण दे की तू पसंत नाही आहे आणि पिच्छा सोड म्हणून. पण वशा खरंच तुझ्यावर प्रेम करत नाही. अगं पण तुला कसं कळलं? आत्ता सांगितलं ना, अनुभव. आणि नासक्या लोकांची नजर ओळखायला मला काही वेळ लागत नाही. बाकी तुझी इच्छा.